हाय हॅलो नमस्कार. महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ स्ट्रॉंग वुमन सोनार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मी हे उसळ आमटी केलती सकाळी. त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. मला टाकणं झालं नाही म्हणून लेट झाला टाकायला. आषाढी एकादश म्हणली की सगळे मस्त उत्सुक असतात, भाऊक पण असतात. पुन्हा खूप छान वाटते. आषाढी एकादशीच्या त्या दिवशी स्पेशल उपवासाची चव पण असते मस्त छानपैकी. मी साबुदाणा करत होते सकाळी. आमटी साबुदाणा असा मी मेनू ठरवला होता सकाळी. लेकरांना सुट्टी होती, शाळा नव्हती, एकादशीची सुट्टी होती. तर लेकरं पण साबुदाणा खातात म्हणून थोडा जास्त साबुदाणा केलेला मी इथं. असं मस्त उसळ झाली होती आणि उसळीसोबत अशा मस्त मिरच्या भाजलेल्या माझ्या मिस्टरांना खूप आवडतात म्हणून मी मिरच्या भाजत होते. त्याच्यामध्ये मीठ, ते शेंदी मीठ, पुन्हा शेंगदाणे असं टाकलं, मस्त भाजल्या. आणि मग त्याच्यानंतर सकाळचं त्यांचं ताट मी असं तयार केलं. टोमॅटो, शेप थोडा, लिंबू, मिरच्या, आमटी असं करून. आणि आमच्या कॉलनीमध्ये एक मंदिर आहे मारुतीचं, त्याच्यामध्येच विठ्ठलाचं पण आहे साईडला, विठ्ठल रुक्मिणीचं. तिथं मी गेलते. असं खूप छान मस्त सजवलं होतं. तुळशीचे पुन्हा वस्त्रमाळ, तुळशीचा हार, वस्त्रमाळ ते सगळं. आणि ही आहे माझ्या रात्रच्या नाईट डिनर उपवासाचं, त्याची तयारी. तूप पण करायचं होतं मला. मी आलूचा शिरा गोड म्हणून ठरवला होता रात्री उपवासामध्ये आणि तूप नव्हतं. मग मी 6 वाजता तूप केलं. लोणी हे काढून घेतलं, आलू उकडले, मस्त त्याला असं कुचकरलं आणि मस्त गोड असा छान शिरा झालता, खूप मस्त. तुपाशिवाय शिऱ्याला मज्जा येत नाही. तूप असलं की नाही मस्त शिरा होतो, छान पण लागतो. आणि हे ठेसा आणि हे भगरीचे धपाटे ठेसा असं ठरवलं होतं मी. त्यांनी म्हणले भगरीचे धिरडे कर. ठीक आहे चला, भगरीचे धिरडे करते. असे मस्त धिरडे झाले, पुन्हा ठेसा झाला टोमॅटो ते टाकून. आणि आंब्याचा रस परीला खूप आवडतो, माझ्या मुलीला, म्हणून मी आंब्याचा रस केला असा छान मस्त. व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला. हे आहे आलूचा शिरा, असा मस्त खरपूस असा भाजू द्यायचा, वाफ असं परतत राहायचा मस्तपैकी. हे आहे रात्रचं उपवासाचं ताट. कसा वाटला हा आषाढी एकादशीचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. हे आहे सकाळी मॉर्निंगला केलेलं पनीरची भाजी.